कॉफी, क्रिकेट आणि बरंच काही. मुंबई इंडियन्स बद्दलच नाही, स्पेसिफिकली ओव्हरऑल आयपीएल मध्ये तू 2010 साली जेव्हा तू पहिल्यांदा आयपीएल मध्ये खेळलास तेव्हापासून 2020 सालाच्या आयपीएल पर्यंत एकंदर किती सगळं बदललंय म्हणजे. हो, आय थिंक लीग ही भरपूर इव्हॉल्व्ह झाली आहे. सगळ्या फ्रँचायझ आपण बघतो, इव्हन ऑप्शन मध्ये हाऊ स्मार्ट दे हॅव बिकम. द टाइप ऑफ प्लेयर्स जसे पिक होतात. दर आयपीएल फ्रँचायझचा जो टॅलेंट स्काउटिंग बेस आहे तो वाढलाय. डझंट रिस्क. मुंबईचे जर बघायला गेलं तर मुंबईत असे भरपूर प्लेयर्स होते जे पंजाब किंवा हरियाणा या स्टेटचे प्लेयर जे स्टेट खेळतही नव्हते, त्यांना आयपीएल कॉन्ट्रॅक्ट मिळालाय. कारण स्काउट्सने जाऊन कुठे त्यांना बघितलं आणि काही एक गोष्ट आवडली किंवा काही एक छोटीशी गोष्ट त्यांना दिसली की हा प्लेअर आयपीएल मध्ये कामाला येऊ शकतो. आणि तसं तुम्ही बघाल, अँड आय थिंक MI आय थिंक वन ऑफ द फर्स्ट फ्रँचायझ होती हु हॅड अ व्हेरी वाईड स्काउट बेस. तर मला आठवते बुमरा, युजवेंद्र चहल, Akshar Patel, all these guys who, in 2-3 years went on to play for India, Hardik Pandya, Krunal Pandya, they were not even state regulars. Some didn't even play first class cricket, but they found an IPL contract with Mumbai Indians because, त्यांना स्पॉट केलेलं भरपूर आधी. सो आय थिंक नाव बरेचसे बाकी फ्रँचायझीज आर trying to get on to this. They are appointing a lot of talent scouts, lot of freshly retired players are either with this franchise or that franchise in terms of talent scouts. And so I think that is something that has changed. The options, everyone has become smart, and lots of things have changed. But I feel की नेहमी जे काही चेंज होते तर मुंबई इंडियन्स आर ऑलवेज ॲट द टॉप in terms of taking newer routes, and they've always been one step ahead of everybody else. वन स्टेप अहेड म्हणजे ते मुंबई इंडियन्सची जी डॉक्युमेंटरी होती त्याच्यात बरेचसे म्हणजे महेला जयवर्धन जो कोच आहेत त्याच्यानी म्हणजे हार्दिक पांड्याला काहीतरी टेक्निकल ऍडवाइस दिली आहे किंवा पॉलार्ड सारख्या माणसाला पण काय महेलाचं म्हणजे खूप लोक म्हणतात की कोचिंग मॅन मॅनेजमेंट आहे, पण कुठेतरी टेक्निकल साइड किंवा सोल्युशन कसं म्हणजे फाइंड करायचं. जरा महिलाचे मागच्या वर्षीचा किंवा त्याच्या आदल्या वर्षीचा जरा एक दोन असे टॅक्टिकल काही त्यांनी केलं हे तुला आठवतंय किंवा तू सांगू शकतोस का की तुला एकदम ते अरे दिस इज फॅन्टॅस्टिक म्हणजे इनोव्हेशन असं तुला वाटलं? आय थिंक महिला ॲज अ प्लेयर हिमसेल्फ अँड ॲज अ पर्सनॅलिटी त्याच्याकडे एवढा एक्सपिरियन्स आहे. 400 वन डे खेळलेला प्लेअर आहे. तर त्याला लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटचं इन ओव्हरऑल आय मीन क्रिकेटचं एवढं नॉलेज आहे. अँड त्याचा रेकॉर्ड बघाल तुम्ही तर 4 वर्षात त्याचे 3 IPL चॅम्पियनशिप्स आहेत मुंबई इंडियन्ससाठी. I think he's got a phenomenal record, and there is something that he's doing right is working for us. तर I think त्याच्याकडे firstly he is very open with everybody. जर त्याला वाटेल की पोलार्डला काहीतरी सांगायची गरज आहे तर तो बिंदास जाऊन सांगतो. हार्दिकला काही सांगायची गरज आहे तो बिंदास जाऊन सांगतो. तर तो एक रॅपो क्रिएट झालाय बिटवीन हिम अँड रोहित, बिटवीन हिम अँड ऑल द टॉप प्लेयर्स and all the young players also. And there's a rapport with the coach. He is freely approachable.
आणि त्याला भरपूर काही सांगायचे असतात. आणि बट त्याचं म्हणणं असं आहे की मी तुम्हाला आय विल गिव्ह यू एव्हरीथिंग. तुम्हाला घ्यायचंय नाही घ्यायचंय काय घ्यायचंय बेसिकली अप टू यू. ट्राय करा. इफ इट वर्क्स इट्स ओके. बट आय डोंट थिंक की ही माइंड्स की त्याचं ऐकलं नाही तर त्याला तो बाहेर बसवेल किंवा आपलं आपलं काय खराब करेल. सो ही इज प्रिटी ओपन की इवन इफ आय गिव्ह ऍडवाइस अँड अ प्लेअर इज नॉट विलिंग टू टेक इट, बी इट आय थिंक द बिगेस्ट स्ट्रेंथ त्याची आहे की तो प्लेयर्सला फ्री सोडतोय. म्हणजे अख्ख्या अख्ख्या टीमला इज लेट देम बी देमसेल्व्स अँड ही बिलीव्स इन an individual to go out, express and play freely. I think his ability to do that is something special. तो एकटाच नाही ओव्हरसीज कोच त्याच्याबरोबर तू काम केलंस, म्हणजे त्याच्याबरोबर तू आहेस IPL मध्ये. तर तू त्याचं वैशिष्ट्य सांगितलंस, पण अजून कुठला ओव्हरसीज कोच आहे की जो IPL मध्ये तुला असं जाणवलं की आउट ऑफ द वे जाऊन प्लेयर्सना, म्हणजे एस्पेशली डोमेस्टिक प्लेयर्स बरोबर सुद्धा रॅपो बिल्ड करायचा प्रयत्न करतो? कारण काय नाहीतर बऱ्याच वेळा IPL मध्ये आपण बघतो की हेड कोच डोमेस्टिक प्लेयर्स कडे नाही बघत विषय. बरोबर बरोबर बरोबर. there are असे भरपूर केसेस झाले. मी म्हणजे माझे मित्र जे आहेत जे दुसऱ्या फ्रँचायझीला खेळतात त्यांनी एक्सपिरियन्स केलाय की जर कोण गोरा कोच असेल तर मे बी त्याचं त्या गोऱ्या कोच बरोबर एवढा रॅपो क्रिएट नाही झाला. पण महिला इज समवन के त्याला ज्युनियर मोस्ट मेंबर टू द सिनियर मोस्ट मेंबर आय थिंक त्यांनी सगळ्यांबरोबर ही ट्रायज टू कीप एव्हरीबडी इन हॅपी स्पेस. त्याला माहिती आहे की तो नाही करू शकत तरी ट्रायज इज बेस्ट. कारण त्याला माहिती आहे की मे बी मला काही मॅचेस यावर्षी चान्सच नाही अनलेस देर इज some lots of injuries, but still he will make sure के तो मला हे प्रिपेअर करायला हेल्प करतोय, मला बॅटिंग देतोय. आय एम जस्ट एक एक्झाम्पल सांगतोय की इवन जेव्हा त्याला माहिती आहे की हा प्लेअरला खेळायचा चान्सच नाही तरी तो त्या प्लेअरला प्रिपेअर करायला एक ऑपॉर्च्युनिटी देतोय, चांगल्या फ्रेम ऑफ माइंड मध्ये ठेवायला बघतोय. तर ती एक क्वालिटी महिलाकडे आहे. तसंच मला वाटतं वन मॅसिव्ह डिफरन्स समवन हू मेड स्पेशली टू मी वॉज रिकी पॉन्टिंग. जेव्हा तो MI मध्ये होता 2013ला 2015ला, दोन्ही वर्ष आम्ही जिंकलो. पण ही मेड शुअर के तो स्वतः यंगर प्लेयर्स बरोबर टाइम स्पेंड करेल, ट्राय अँड अंडरस्टँड देम, ट्राय अँड गिव्ह देम कॉन्फिडन्स. तर ती एक आय थिंक कॉन्शियसली ही वॉज डुईंग इट. अँड तुम्ही बघाल तर जेव्हापासून तो DC मध्ये गेला तर त्यांचे रिझल्ट सुद्धा इम्प्रूव्ह झाले. अँड द अमाउंट ऑफ confidence that the players have in him and he has in his players, you can evidently see it. आणि in general DC च्या प्लेयर्सशी जर बोललो तर they have highest regards for Ricky Ponting because the way he treats them. So I think Mahela is someone that I have experienced this as well as Ricky Ponting. I think हे दोघे आहेत ज्यांनी डोमेस्टिक प्लेयर्सला खूप इम्पॉर्टन्स दिलाय along with the international players and almost treated them alike, I think. आदित्य, तू पण म्हणजे मुंबईचा आता अमोल म्हणालचा विनिंग कॅप्टन आहेस, लीडर आहेस, सिनियर प्लेअर आहेस, आणि त्याच तुझ्या त्या आधीच्या जर्नीमध्ये म्हणजे रोहित शर्माची पण खूप म्हणजे त्याच्याबरोबर तू खूप खेळलायस. तू आता म्हणाल 13-15 आणि आता सक्सेस. रोहितच्या कॅप्टन्सी मध्ये काय आहे रे की ते वेगळं आहे? म्हणजे खूप लोक म्हणतात की आता तू उदाहरण दिलंस की म्हणजे फ्रीडम देतो, पण आमच्या सगळ्या जे बाहेर बसतात त्यांना फ्रीडम म्हणजे काय की किंवा जसं तू कॅप्टन्सी केलेली आहेस त्यामुळे आम्हाला थोडस ते म्हणजे एक्सप्लेन कर. आय थिंक टू लेट अ प्लेयर बी, कारण ऍज अ कॅप्टन कोच to manage a team is like to manage not just players but to manage the human side. कारण मला दर दिवशी माझे फिलिंग्स वेगळे असणार आहेत ग्राउंडवर जाऊन. मला मे बी आवडणार नाही की आज मला प्रॅक्टिसच नाही करायची, पण ऍज अ कॅप्टन समटाइम्स माय थिंकिंग इज डिफरंट. जर प्लेयर ए इज नॉट प्रॅक्टिसिंग टुडे, आय माइट फील की याचं काय चाललंय, याचं क्रिकेटवर लक्ष नाही, चल तू प्रॅक्टिस कर. ऍज अ कॅप्टन और ऍज अ कोच मी इझिली सांगू शकतो कोणाला की आज तू हे कर, आज तू ते कर, आज हे नको करू, ते नको करू. यू कॅन इझिली
kind of, dictate all the players because you have the power. Firstly, that is, I think, that is what freedom is, to let the players be who they are, what they feel, how they want to prepare. I think that's what man management is. That's what I think आपली कॅप्टन्सीची किंवा कोचिंगची स्किल आहे की टू ट्रीट द ह्युमन साइड ऑफ अ प्लेयर. तर आय थिंक ते रोहित खूप चांगलं करतो की तुम्हाला जे तुम्हाला करायचं आहे, इवन ऑन द फील्ड इज प्रिटी त्याचा एक भरोसा आहे प्रत्येक प्लेयरवर. असं बघायला गेलं तर भरपूरसे कॅप्टन एव्हिडेंटली दिसतात की कॉन्स्टंटली दर बॉलला प्लेयरशी बोलत असतात, बॉलरशी बोलत असतात किंवा इंडिकेट करत असतात की तू हे टाक, ही फील्ड लाव, ते कर. पण तुम्ही इफ यू सी रोहित, ओनली वेन द सिच्युएशन इज टाइट और ही फील्स की चला हा प्लेयर थोडा आता मेंटली पडलाय किंवा थोडा प्रेशर मध्ये वाटतोय, तेव्हाच जाऊन तो ही विल गो अँड इंटरॅक्ट. किंवा मार पडली आहे तर तो गेम स्लो करायला जाऊन he'll take his time, give the player some feedback की चला काय चाललंय किंवा हे कर किंवा ते. पण मोस्ट ऑफ द टाइम्स यू विल सी के तो प्लेयरवर भरपूर भरोसा ठेवतो त्याच्या, आणि ज्यांना म्हणजे ज्यांचं थॉट प्रोसेस चाललंय त्या थॉट प्रोसेसवर तो त्यांना सोडून देतो, अनलेस गरज वाटली तरच. आय मीन त्याचा जो टू काइंड ऑफ give constant advice, that is not his nature. So he lets the player be, and only when required, when he feels intuitively, तर तो जाऊन प्लेयरशी बोलतो. तो I think that is one biggest quality that he has. Plus he relies a lot on preparation also. He relies a lot on data. I feel he's always with our analyst, बघतो की opposition's काय strength है, काय weakness है, at least on whatever data has been gathered, he's always studying it. He's always seeking help. I mean, his biggest quality is to seek help. For a player, for a captain like Rohit Sharma, a successful captain, but he's always willing to seek help from the coaching staff, from the analysts. That is, I think, something that makes him a great leader and a great player. He doesn't think that he's got it all, or he's the one who's done it for MI, or he's the one who's doing it for India or Mumbai Indians. So bharpur help seek karto. So I think is he's being pretty humble also, and I think his biggest strength is that he's willing to accept help and accept that other people are also there to help me achieve the same aim. आदित्य, थोडस तुला आता मेमरी बँक स्ट्रेच करूया आपण तुझी. तुला थोडस म्हातारा झाल्यासारखं वाटूया. तुझा पहिला IPL सीझन होता जेव्हा सचिन तेंडुलकर लेजंड्स नव्हता लीड करत, सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्स लीड करत होता. तू पॅडअप केलं होतंस जेव्हा ओपनर्स होते सचिन तेंडुलकर आणि सनथ जयसूर्या. पण ती मॅच तुझी डेब्यू मॅच आहे, पुन्हा राजस्थान रॉयल्सची मॅच, की जी युसुफ पठाणच्या त्या झंझावाती शतकाकरता लक्षात राहते. तर त्या मॅचच्या आठवणी आणि त्या सीझन मधली एक स्पेशल आठवण आम्हाला सांग. म्हणजे माझ्यासाठी मुंबई इंडियन्स मध्ये त्या वर्षी ICLच होती ना, इंडियन क्रिकेट लीग. ICL वॉज स्क्रॅप्ड, आणि त्या वर्षी पण ICL चे प्लेयर्स परत आलेले. तर मला वाटतं MI त्या वर्षी एक 50, 60, 70 जणांना कॉन्ट्रॅक्ट देऊन ठेवलेले. ICL चे सगळे चांगले प्लेयर्स MI मध्ये होते. आणि everyone was contracted. I think तेव्हा कॅप नव्हता to the number of players who could sign a contract or be a part of the be a part of the IPL franchise. तर MI had a massive squad, आणि I don't know, surprisingly I could make a cut into that squad. It was quite surprising. Then just before the tournament एक समीर दिघेची बेनिफिट गेम होता समीर दिघेसाठी सुरतला, MI वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया असं काहीतरी होतं. तर त्याच्यात मी कीपिंग केली, इनिंग संपली, आणि मग पारस मांबरे आमचे हे होते, कोच होते, असिस्टंट कोच. तर तो ब्रेक नंतर हा बोला की तू ओपन करतोयस म्हणून, तू पॅड घाल. आय वॉज सरप्राइज, आय वॉज शॉक की चला मला ओपनला पाठवत नाही. आणि मी पॅड बीड घालून गेलो तर बाहेर बाजी सचिन सर उभे होते बॅटिंगला जायला माझ्या. तर
तेव्हा म्हणजे आय फर्स्ट इंटरॅक्टेड विथ हिम ऑन द फील्ड, बॅटिंग विथ हिम. सो दॅट वॉज अ सरियल एक्सपिरियन्स फॉर मी. कारण त्याच्या आधी फक्त टीव्हीवर बघितलं. 1-2दा मी अंडर-19 होतो तेव्हा ते टीम, मुंबईच्या टीमशी बोलायला आलेले, पण असं पर्सनल कनेक्शन किंवा पर्सनल इंटरॅक्शन पहिल्यांदा झालेलं त्यांच्याबरोबर, डायरेक्ट ग्राउंडवर बॅटिंग करताना. आणि हे एका ड्रीम मध्येच होऊ शकते की मी झोपलोय घरी लहानपणी आणि विचार करतोय मी इंडियाला खेळीन किंवा सचिन बरोबर खेळीन. तेव्हा तर सचिन बरोबर खेळायचा ड्रीम पण नव्हता. आणि दॅट हॅपन टू मी. इट वॉज अ सरियल एक्सपिरियन्स. आणि थँकफुली त्या गेम मध्ये मी काहीतरी 30-35 बॉल मध्ये 70 केलेले. तर मग पाजीला माझी बॅटिंग फार आवडली तेव्हा. तर मग जेव्हा टुर्नामेंट चालू झाली, पहिली मॅच होती जसं तू म्हणालास RRची गेम, तर त्या गेमच्या आधी प्रॅक्टिस सेशन मध्ये मला आमचे टी ए शेखर कोच होते, रॉबिन सिंग आणि टी ए शेखर. तर टी ए शेखर मला म्हणाला की तू खेळतोय उद्या, तू 6 नंबर खेळशील म्हणून, 6-7 नंबर काही. बोलो ठीक आहे सर. मग नेक्स्ट डे मला पाजी बोलले की तू 3 नंबर करतोयस म्हणून. तर मी थोडासा सरप्राईज झालो, कारण मला सांगितलेलं की तू 6 नंबर करणार आहेस. बोलले काय झालं? बोले नाही सर, नाही ठीक आहे, नाही तू जा तडी दे म्हणून, 3 नंबर खेळ, बिंदास जाऊन तडी दे. तर मी बोललो ठीक आहे पाजी. पण बिफोर द गेम ऑन दॅट डे, 3 वाजता गेम होता, डे गेम होता तो. 12 वाजता माझ्या रूमवर एक फोन आला की एक लेडी वॉज टॉकिंग की मिस्टर तेंडुलकर इज ऑन द लाईन, ही वॉन्ट्स टू टॉक टू यू. तर मी बोललो कोण येडा बनवते यार, माझा टीममेट कोण मस्ती करत असेल माझ्याशी, की मला सचिन सर मला कशाला फोन करतील रूमवर, ते पण. तर पण ही हॅड कॉल्ड मी आणि बोलले की तू रूमवर आहे, आपण लंच करूया मॅचच्या आधी. सो जस्ट टू गेट मी रिलॅक्स, टू गेट माय नर्व्स काम. अँड तो ही कॉल्ड मी इन हिज रूम. माझ्या बरोबर मी होतो, रायडू, जे 2-3 यंग प्लेयर्स होते, त्यांनी आम्हाला त्यांच्या रूमवर जस्ट टू हॅव लंच बिफोर द गेम बोलवलं, जस्ट टू मेक अस फील रिलॅक्स. सो दॅट आय थिंक वॉज अ स्पेशल feeling. And for him to call us in his room, have lunch with him together, ही गोष्ट मी कधी विसरणार नाही. जसं त्यांनी ट्रीट केलंय ऍज अ यंग प्लेअर मला. आय थिंक इट्स अ अमेझिंग एक्सपिरियन्स. अँड त्या गेम म्हणजे माझ्यासाठी आठवणी ग्राउंडच्या एवढे महत्वाचे नाही जेवढे आठवणी सचिन सरांबरोबर ऑफ द फील्ड आहेत, किंवा जे पर्सनल एक्सपिरियन्सेस झालेत आमचे, ते आय थिंक आर गोना लिव्ह विथ मी फॉर एव्हर. आम्ही ऐकतोय, तू बोलत राहा. तू आता म्हणजे सचिन तेंडुलकर बद्दल बोललास आणि हे ऑफ द फील्ड, पण एक कुठला तरी फॉरेन प्लेअर आहे का किंवा फॉरेन कोच आहे का की त्याच्याबरोबर असं तुझं इंटरॅक्शन झालेलं आहे, किंवा आतापर्यंत तुम्ही खूप अजून खास मित्र आहात, तुम्ही अजून काही डिस्कस करतात? म्हणजे डोमेस्टिक प्लेयर्स असतात, लेजंड्स असतात, इंडियन लेजंड, पण असं कोण फॉरेनचं आहे का? आय थिंक मी खूप इन्फ्लुएन्स झालेलो आणि मी भरपूर एन्जॉय केलेलं जेव्हा रिकी पॉन्टिंग कोच होता. रिकी पॉन्टिंग आमचा कॅप्टन होता 2013 मध्ये, 2014 मध्ये, 2015 मध्ये. 2-3 वर्ष ही वॉज विथ MI इन द कोचिंग स्टाफ और ॲज अ कॅप्टन. थिंक त्यांनी भरपूर मला इन्फ्लुएन्स केलं. त्याच्या आधी रिकी पॉन्टिंग म्हणजे मला भरपूर राग यायचा रिकी पॉन्टिंगचा, कारण तो इंडिया अगेन्स्ट नेहमी रन स्कोर करायचा आणि ग्राउंडवर ही वॉज ऑलवेज व्हेरी खडूस होता एकदम, आणि इंडिया अगेन्स्ट तर नेहमीच रन स्कोर करायचा. मला एकदम राग यायचा रिकी पॉन्टिंगचा. पण इन पर्सन आय थिंक ऍज अ पर्सन तो एक्झॅक्टली ऑपोजिट होता. आणि तो म्हणजे आय कुड एक्सपिरियन्स दॅट साइड ऑफ हिम. ते एक आय थिंक माझ्यासाठी एक नवीन गोष्ट होती आणि खूप एन्जॉय केलं, कारण तो एक असा प्लेअर होता, फॉरेन लेजंड म्हणाल, की ही कॉन्शियसली मेड एन एफर्ट की तो जास्तीत जास्त टाइम ऑफ द फील्ड यंगर प्लेयर्स, इंडियन प्लेयर्स बरोबर स्पेंड करेल. तर तो आम्ही जेव्हा टीम डिनर्स किंवा काही असायचे, तर तो नेहमी येऊन आमच्या टेबलवर येऊन बसायचा, किंवा तो त्या टेबलवर तो आम्हाला यंगर इंडियन प्लेयर्सला येऊन बोलवायचा. आमच्या बरोबर जास्तीत जास्त इज टू टॉक ऑफ द फील्ड ऑल्सो.
सो आय थिंक त्याच्याबरोबर जो टाइम स्पेंड केला आणि इवन नाव वेन आय मीट हिम, that bond is still there. He is something, his relationship, our relationship, and that ते त्याचं भरपूर इंडियन प्लेयर्स बरोबर आहे जे MI मध्ये त्या वर्षी होते. कारण त्यांनी सगळ्यांबरोबर ही वॉज व्हेरी कॉर्डियल, व्हेरी नाईस, ॲज अ व्हेरी गुड फ्रेंड ही बिहेव्ड, अँड तो एक बॉन्ड अजूनही मेंटेन्ड आहे. मग तुला गोल्फला कधी शिकवायला नाही गेला का? नाही, गोल्फला मला बोलवतात गोल्फला, पण मला जराही इंटरेस्ट नाही म्हणून. तो ऍक्च्युली आय स्टे राईट नेक्स्ट टू द गोल्फ क्लब ओनली, चेंबूरला. तिथे ते भरपूरदा येतात खेळायला जेव्हाही मुंबईत असतील तर. सो या पण मला जराही इंटरेस्ट नाही गोल्फ मध्ये. आर्सेनल बद्दल बोला. हा, आर्सेनल बद्दल चालेल. आर्सेनल जाऊ दे, आपण परत IPL कडे येऊ. आदित्य, एक तू म्हणलास असं, तू बदल सांगितलेच गेल्या 10 वर्षात झालेले. एक सर्वात मोठा बदल आम्हाला जाणवतो बाहेरून की अल्टिमेटली IPL ही जागतिक क्रिकेटचा, त्याहून महत्वाचं म्हणजे भारतीय क्रिकेटचा केंद्रबिंदू बनते गेल्या 10-12 वर्षात. आणि त्या याच्यात गेली 4 वर्ष तुला मॅच मिळालेली नाहीये. ते मेरा नंबर कब आएगा आहे, पण तरी IPL सेटअपचा ओव्हरऑल पार्ट असणं तुझ्यासारख्या एका डोमेस्टिक स्टॉलवर्टला किती महत्वाचं आहे आजच्या घडीला? नाही, आय थिंक, आय डोंट नो व्हॉट, आय मीन इट्स इझी फॉर एनी फ्रँचाइज टू लेट गो. I don't know what is keeping MI from keeping me if I'm not playing it. म्हणजे काहीतरी असेल माझ्यात, that they feel he still, we should still keep him. कारण खूप इझी आहे. मी 3 वर्षात MI ला एकही गेम खेळलो नाही. माझ्या पुढे 2 इंटरनॅशनल, आता ईशान सुद्धा इंटरनॅशनल झाला, तर 2 इंटरनॅशनल कीपर्स बस असतात मला वाटतं एका टीम मध्ये. पण दे स्टील कीपिंग मी इज अ बिट ऑफ अ सरप्राईज फॉर मी. बट इन अ वे आय एम रिअली ग्रेटफुल. आणि दर IPL ला माझा एम असंच असतं की मी प्रिपेअर्ड राहू. मी 2-3 years आय बीन डुईंग दॅट. पण स्टील अनफॉर्च्युनेटली मला एकही गेम मिळाला नाही आणि आय एम स्टील वेटिंग की त्याला कधी मिळेल नेक्स्ट गेम. तरी आता ओव्हर द लास्ट 10 years असा एक पिरियड होता IPL मध्ये, जेव्हाही मी IPL मध्ये मी फक्त एक सीझन आहे असा 2014 मध्ये जे मी अख्खा सीझन MI ला खेळलो किंवा कोणत्याही फ्रँचायझी. त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर असं झालंय माझ्याबरोबर की मी 1-2 इनिंग खेळलोय, त्यानंतर मी अख्खा सीझन बाहेर बसलो. 1-2 इनिंग खेळलोय, अख्खा सीझन बाहेर बसलोय, नाहीतर मग अख्खा सीझनच लास्ट 3 वर्षात अख्खे सीझन बाहेर बसलो. ॲट अ पॉइंट इट इज डिप्रेसिंग. कारण सिंगल रूम्स असतात, नवीन सेटअप, नवीन फ्रँचाइज मध्ये गेलं तर इट्स अ कम्प्लिटली डिफरंट सेटअप. नवीन टीममेट्स आहेत, नवीन कोचिंग स्टाफ आहे. तर थोडं डिप्रेसिंग होतं की साला, आणि खूप सेल्फ डाऊट क्रिएट होतं की वाय एम आय नॉट प्लेइंग, वाय एम आय नॉट डुईंग वेल. सो इट्स अ चॅलेंजिंग फेस नॉट टू प्ले इन दी IPL. बट इव्हेंच्युअली आता आय अंडरस्टँड, मला कळलंय की it's not in your control. You just have to be happy and grateful that I'm still part of an IPL setup. I still have some qualities which the franchise feels that is required to be in IPL setup. असे भरपूरसे players आहेत domestically who are struggling to find a team, or who are desperate to find a team, or who are sitting home. I don't know, but thankfully, and I'm grateful that I'm still part of a setup, that too with MI. अराउंड द इयर मला काही ना काही दे हेल्प मी इन प्रिपरेशन. जर मला रणजी ट्रॉफीला प्रिपेअर करायचं असेल तरी त्यांची फॅसिलिटी अवेलेबल आहे माझ्यासाठी. चांगले ट्रेनर्स, चांगले कोचेस, चांगले फिजिओज अवेलेबल आहेत अराउंड द इयर. दीज काइंड ऑफ फॅसिलिटीज आय एम जस्ट ग्रेटफुल अँड लकी टू हॅव. सो आय थिंक इट्स जस्ट बीइंग ग्रेटफुल की आय एम स्टिल पार्ट. देयर समथिंग, सम गुड क्वालिटीज इन मी की त्याला MI ला दिसते आणि त्यासाठी मी आहे. सो all me as a player हेच करू शकतो की be in good shape, bat well, prepare well, train well, perform in domestic cricket to sort of give myself chance in the IPL. आणि ते जर मी करतोय तर मग ते करून सुद्धा नाही मिळत आहे, then I think it's completely out of my control and out of my hand. I can't do anything about it.
आदित्य, माझ्याकडनं एक शेवटचा प्रश्न की तू इतके वर्ष आता म्हणजे IPL म्हण, रणजी ट्रॉफी म्हण, विजय हजारे सगळ्या टुर्नामेंट खेळलेल्या आहेत. इंडियन क्रिकेट आता म्हणजे दिवसेंदिवस जास्त स्ट्रॉंग होत चाललंय. पहिला म्हणजे तो एक प्राईड होता की इंडियाकडे खेळणं, ते होतच. पण जसं इंडियन क्रिकेट चांगलं म्हणजे स्ट्रॉंग व्हायला लागले, तुला वाटतं की थोडस परत ते स्टेटचं प्राईड आहे की किंवा मी मुंबईचा आहे, हे जास्त वाढत जाईल का रे तुला वाटतं? कारण तू पण आता सांगितलंस की आम्हाला म्हणजे लास्ट इयर आम्ही जिंकलो नव्हतो, आम्हाला जिंकायचं होतं. किंवा आता तमिळनाडू जेव्हा चांगली खेळत होती तेव्हा रवी अश्विन सारखा खूप बोलत होता की तमिळनाडू क्रिकेट प्रोग्रेस होतीये, कुठनं प्लेयर्स येत आहेत. हे थोडस इंडियन क्रिकेट स्ट्रॉंग होत आहे म्हणून हा पण एक प्राईड जास्त परत येतोय असं तुला वाटतं, आणि ते चांगलं आहे का म्हणजे क्रिकेटसाठी? हा, कारण लाईक इफ यू सी की मुंबईचा जो प्लेअर असतो किंवा कोणत्याही स्टेटचा प्लेअर असतो, द लॉयल्टी ऑलवेज कम्स फ्रॉम द स्टेट. कारण IPL मध्ये दॅट सेन्स ऑफ लॉयल्टी इज मिसिंग ऑलवेज. कारण आज एक प्लेअर जर MI ला खेळतोय तर त्याचा भरोसा नाही दुसऱ्या वर्षी तो दुसऱ्या फ्रँचायझीला खेळू शकतो. किंवा MI मध्ये हरभजन सिंग 10 वर्ष खेळला, 11 वर्ष खेळला, तो पंजाबचा होता. सो दॅट सेन्स ऑफ लॉयल्टी तुम्हाला नेहमी तुमच्या स्टेट टीम मध्ये मिळेल. किंवा ती एक सेन्स ऑफ लॉयल्टी जी आपण इंडियाला खेळताना म्हणतो, ती लॉयल्टी इज ग्रूम्ड while you play for your state, I think, and that will never, it is very difficult to lose that kind of, sense of loyalty. कारण आपण ज्या सिटीमध्ये बॉर्न झालोय त्या सिटीला किंवा त्या स्टेटला रिप्रेझेंट करणं ही, आय थिंक, एव्हरी प्लेअरला अर्ली ऑन इन हिज करिअर ऍटलीस्ट एक खूप मोठी गोष्ट असते. दॅट आय थिंक इज डिफिकल्ट टू गो. आणि तुम्ही जर बघाल तर इन टर्म्स ऑफ लॉयल्टी इवन नाव, अजिंक्य म्हणा किंवा रोहित म्हणा, जेव्हाही श्रेयस, शार्दुल नॅशनल टीम मध्ये असतात, ते नेहमी दे आर ऑलवेज इन टच की आम्ही मॅच बघत होतो, आज असं झालं तसं झालं. सो दॅट सेन्स ऑफ लॉयल्टी दॅट वॉज ग्रूम्ड इन दोज गाईज वेन दे वर व्हेरी यंग, दॅट इज स्टील देअर. इवन दो त्यांना काही गरज नाहीये मुंबईच्या रिझल्टवर बघायची. दे आर themselves established in the Indian team, but still that sense of loyalty is there within them, which just says, talks about the human side of a player. के चला काही झालं तरी at least in Mumbai it is there. I am not sure and I'm not aware of the other states, पण at least मुंबईमध्ये ते आहे किंवा मुंबईच्या प्लेअर मध्ये ते आहे की त्यांना काही झालं तरी मुंबई बद्दल त्यांचे जे सेन्स ऑफ लॉयल्टी आहे किंवा दॅट सेन्स ऑफ बिलॉंगिंग आहे, ती मरेपर्यंत जाणार नाही असं तरी मला वाटतं. ही लॉयल्टी नक्कीच जाणार नाही. आणि आमची अशी एक माफक अपेक्षा आहे की आदित्य तरेची अशीच लॉयल्टी CCBK बरोबर सुद्धा तयार होईल. हा माझा दुसरा एपिसोड आहे ना. एक्झॅक्टली, दुसराच एपिसोड आहे. आणि तू आय एम देअर ऑफकोर्स. आणि मराठी पण तुझं म्हणजे थोडा इम्प्रूव्ह होतंय ना पुढे. हा म्हणजे माझ्याहून चांगला आहे त्याचं. म्हणजे आपण अमोलच्या लेवलला पोहोचणार नाही कारण शेवटी तो पुणेकर आहे, तुला माहिती आहे की त्याचे अर्धे शब्द माझ्या पण डोक्यावरनं जातात. तुमच्या बरोबर राहून माझी मराठी तरी इम्प्रूव्ह होईल थोडी. येस, नक्कीच आदित्य. आणि पुन्हा एकदा तू आज आम्हाला एवढा वेळ दिलास त्याबद्दल समस्त CCBK परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद. I'm always there for you guys. Thank you so much for having me. Yes. तर मंडळी, आदित्य तऱ्यांनी सोशल मीडियावरून संन्यास घेतलाय पण CCBK वरून ते घेणार नाहीत. तुम्ही मात्र पुन्हा पुन्हा CCBKचे व्हिडिओज बघत राहा, आपले पॉडकास्ट ऐकत राहा. तुम्हाला आता सर्व हँडल्स व्यवस्थित माहिती आहेत. कॉफी क्रिकेट आणि बरंच काही या नावाने युट्यूब चॅनल आणि पॉडकास्ट तुमच्या पसंतीच्या पॉडकास्टिंग ऍपवर तुम्ही ऐकू शकाल. आणि तुमचा अभिप्राय सुद्धा आम्हाला नोंदवा. आमचा फेसबुक पेज, ट्विटर हँडल, इंस्टाग्राम हँडल तिन्हीचा पत्ता आहे CCBK मराठी. तर लवकरच भेटूया. तोपर्यंत बघत राहा, ऐकत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. कॉफी, क्रिकेट आणि बरंच काही. कॉफी, क्रिकेट आणि बरंच काही. कॉफी
कॉफी, क्रिकेट आणि बरच काही.